नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 14वा लेसन, ज्याचं नाव आहे पदार्थ आपल्या वापरातील. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण अलीकडल्या सेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टींविषयी जाणून घेतलं, जसं की आपण स्फटिकी रूप आणि अस्फटिकी रूप जे क्षार असतात त्यांच्याविषयी जाणून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघितलेलं आहे की काही आयसोटोप वापरून बरेचसे आजार बरे केले जातात. आयसोटोप 92 ते 98 किंवा 98 ते 92 पर्यंत जे मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये आपल्याला दिसत आहेत ते सर्व निसर्गामध्ये आढळणारे किरणोत्सारी पदार्थ आहेत. आणि 92 अणुक्रमांकानंतर जे मूलद्रव्य आपल्याला दिसत असतात ती मानवाने निर्मित केलेली आहेत, म्हणजे प्रयोगशाळेत आपण ते तयार करतो आणि अलीकडले सगळे निसर्गामध्ये सापडतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढे बघतोय की जे पदार्थ रंगीत करून म्हणजेच विविध रंग त्यांना देऊन अट्रॅक्टिव्ह केले जातात आणि आपण अशा प्रकारच्या मिठाईकडे किंवा रसगुल्ले असतील, गुलाबजामुन असतील, अशा प्रकारच्या पदार्थांकडे अट्रॅक्ट होतो आणि ते पदार्थ वारंवार खात असतो. तर अशा प्रकारे कृत्रिम रंग मिसळलेले पदार्थ जे आहेत ते आपल्या शरीराला खूप घातक असतात. त्यांच्याविषयी आता कृत्रिम रंगांविषयी काय त्याचे गुणधर्म, त्याचे उपयोग आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे डाय किंवा टेफ्लॉनचा वापर कशा प्रकारे केला जातो त्याविषयी आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया पदार्थ आपल्या वापरातील याच्यामधील सेशन 5वा. बघा, डाय. आता डाय हा शब्द बघितला की आपल्याला कळतो की हेअर डाय. आपण बरेच जण बघतो की हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांचे केस अकाली पांढरे होतात, म्हणजे अकाली वृद्धत्व आल्यासारखा तो प्रकार आहे. आणि त्याच्यामुळे केस काळे करण्यासाठी आपण त्याला डाय वापरतो किंवा तुमच्या आमच्या सर्वांच्या जे आपण कपडे परिधान करतो त्यांच्यावरील जे कलर्स असतात ते म्हणजे डाय असतात, म्हणजे हा परमनंट कलर आहे. आता बघा, जो रंगीत पदार्थ एखाद्या वस्तूला लावल्यास त्या वस्तूचा रंग प्राप्त करून देतो त्याला डाय असे म्हणतात. साधारणपणे डाय हा पाण्यात द्रावणीत व तेलात अद्रावणीय असतो. अनेकदा कापड रंगवल्यावर दिलेला रंग पक्का होण्यासाठी रंगबंधक म्हणून त्याचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण केसाला सुद्धा जो लावतो हेअर डाय ती सुद्धा परमनंट डाय असते. कालांतराने परत एकदा खालून आलेले केस हे व्हाईट कलर दिसतात आणि म्हणून त्याला परत डाय लावावा लागतो. तर अशा प्रकारे डाय हा परमनंट कलर आहे. बघा, नैसर्गिक डाय बनवण्यासाठी वनस्पती हा मुख्य स्रोत आहे. म्हणजे निसर्गामध्ये ज्या गोष्टी आढळतात जसं की मुळे आहेत, पाने, फुले, साल, फळे, बिया, बुरशी, केशर या सर्वांचा उपयोग करून डाय तयार केली जाते. काश्मीरमध्ये केशरापासून उत्तम डाय बनवून त्यापासून धागे रंगवून त्याच्यापासून साड्या, शाल, ड्रेस तयार करतात. म्हणजे काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचं केशर मिळत असतं आणि त्याच्यामुळे त्याचाच वापर तिथे डाय म्हणून केला जातो. ते अत्यंत महाग असतात. या व्यवसायावर बऱ्याच लोकांची उपजीविका चालते. केस रंगवण्यासाठी मेहंदीच्या पानांचा वापर आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असतो. म्हणजे केस रंगवण्यासाठी आपण नैसर्गिक मेहंदी जर वापरली तर ती आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगली आहे. आता कृत्रिम डायचा शोध 1856 मध्ये विल्यम हेनरी पर्किन यांनी लावला. रासायनिक गुणधर्म व विद्राव्यता यानुसार कृत्रिम रंगाचे विविध प्रकार पडतात. यामध्ये पेट्रोलियमची उपउत्पादिते व खनिजांचा वापर तिथे केला जातो. म्हणजे कृत्रिम डायचा शोध कोणी लावला तर 1856 मध्ये विल्यम हेनरी पर्किन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. आता उपयोग बघा, कपडे, केस रंगवण्यासाठी याचा वापर करतात. रस्त्यावरील पाट्या रात्री दिसाव्यात म्हणून फ्लोरोसंट म्हणजेच त्याला प्रतिदीप्तिशील रंग वापरले जातात. म्हणजे रात्रीच्या वेळेला बघा तो लाल कलर चमकताना दिसतो, हा फ्लोरोसंट कलर आहे, ज्यामध्ये डाय वापरलेली असते. चामड्याचे बूट, पर्स, चप्पल यांना चमकदार बनवण्यासाठी सुद्धा डायचा वापर केला जातो. आता याचे दुष्परिणाम बघा, काही दुष्परिणाम आहेत डायचे. केसांना रंग लावल्याने केस गळणे, केसांचा पोत खराब होणे, त्वचेची आग होणे, जे डोळ्यांना इजा पोचणे, ह्या रिएक्शन सुद्धा त्याच्यामार्फत होऊ शकतात. लिपस्टिक मध्ये कॅरमाइन, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, लिपस्टिक मध्ये कॅरमाइन नावाचा रंग असतो. याने ओठांना इजा होत नाही, परंतु ते पोटात गेल्यावर त्याच्यापासून पोटाचे विकार होऊ शकतात. नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी वनस्पतींचा अतिवापर केल्यामुळे, म्हणजे नैसर्गिक रंग जर डाय तयार करायचे असतील तर वनस्पतींच्या मुळांचा, पानांचा त्याच्याशी संबंध येतो आणि म्हणून वनस्पतींचा अतिवापर केला जातो आणि म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो. आता बघा, कृत्रिम रंग म्हणजे आर्टिफिशियल कलर्स. रंगपंचमीला रंग खेळल्यानंतर कोणता त्रास होतो आपल्याला माहिती आहे. बऱ्याच वेळेला डोळ्यामध्ये खुपणं किंवा त्वचेवर इरिटेशन होणं अशा प्रकारचे त्रास होत असतात. आता हा त्रास होऊ नये म्हणून कोणत्या प्रकारचे रंग आपण वापरू तर नैसर्गिक रंग जे असतील, पर्यावरणपूरक म्हणजे इको फ्रेंडली अशा प्रकारचे कलर आपल्याला वापरायला पाहिजेत. घराला फर्निचरला रंग दिल्यानंतर सुद्धा काही जणांना त्या ऑइल पेंटच्या रंगाचा किंवा फर्निशच्या कलरचा आपल्याला वास सहन होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत असतो.
बघा, रंगपंचमीला किंवा घरांना रंग देताना सजवण्यामध्ये सर्रास कृत्रिम रंगाचा म्हणजे एशियन पेंट्स वगैरे, नेरोलॅक पेंट्स आपण बघतो, हे कृत्रिम रंग आहेत. आता वापरला जाणारा जो लाल रंग आहे तो सर्वकडे वापरला जाणारा घटक आहे. त्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण जास्त असते, यामुळे आंधळेपणा येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, त्वचेचा कर्करोग म्हणजे स्किन कॅन्सर, अस्थमा म्हणजे दमा होऊ शकतो, त्वचाला खाज येऊ शकते, त्वचेची रंध्रे ज्यातून घाम बाहेर पडतो ती कायमची बंद होऊन बरेच सारे धोके उद्भवू शकतात. आणि त्यामुळे कृत्रिम रंगाचा वापर करणं आपण टाळलं पाहिजे किंवा तो सावधगिरीने वापरला गेला पाहिजे. इथे पहा, कृत्रिम रंगांचे काही दुष्परिणाम आपल्याला स्किनवर दिसत आहेत. कशा प्रकारे तिथे फोडी पुरळ आलेला आहे आणि डाग पडलेले दिसत आहेत. तर अशा प्रकारे गुलालचा वगैरे वापर केल्यामुळे त्याच्यामध्ये कृत्रिम रंग असतात आणि कृत्रिम म्हणजे रसायन असतात आणि रसायनांचा आपल्या स्किनवर फार घातक असा परिणाम होत असतो. बघा, दुर्गंधीनाशक आपण डिओड्रंट म्हणजे क्या चल रहा है, फॉग चल रहा है अशी ऍड आपण बघतो. द फॉग हे डिओड्रंट आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, शरीराला येणाऱ्या घामाला सूक्ष्म जंतूंनी केलेल्या विघटनामुळे, आता वास काय तो म्हणजे ते सूक्ष्म जंतू जे असतात ते विघटन करतात त्या घामाचा. आता हा वास रोखण्यासाठी दुर्गंधीनाशक पदार्थ वापरला जातो. दिवसभर प्रफुल्लित राहण्यासाठी प्रत्येकाला सुवासिक डिओड्रंट वापरतो, म्हणजे चांगला वास यावा याच्यासाठी आपण सुवास यावा यासाठी डिओड्रंट वापरतो. मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले अशा प्रकारचा डिओ वापरतात. किशोरवयीन मुलांमध्ये डिओ वापरण्याचे प्रमाण टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमुळे जास्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, टीव्हीवरच्या ऍडचा आपल्या जीवनावर फार मोठा इम्पॅक्ट असतो. टीव्हीवर दाखवलेली कोणतीही ऍड आपण त्याप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करत असतो. समजा अमिताभ बच्चन एखादी ऍड दाखवत आहे तो कॅडबरीची, पप्पू पास हो गया तो अभी कॅडबरी खाओ, तर अशा प्रकारे आपण त्या प्रकारची कॅडबरी खात असतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, परंतु हे जे सेलिब्रिटी आहेत ते आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या कॅडबरीचा वगैरे वापर करत नाही. त्यांचं जेवण फार कमी असतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे दाखवणाऱ्या जाहिरातींपासून आपण जरा लांब राहिलेलं बरं. कारण टीव्हीवर दाखवतात म्हणून आपण टूथपेस्ट वापरतो, टीव्हीवर दाखवतात म्हणून आपण वेगळ्या प्रकारचे साबण वापरतो, परंतु त्या साबणांचा किंवा टूथपेस्टचा आपल्या शरीरावर फार गंभीर परिणाम होत असतो. ब्रश टाळण्यासाठी किंवा दात घासण्यासाठी आपल्याला टूथपेस्टची गरज आहेच. ती कोणती टूथपेस्ट वापरावी ज्याच्यामध्ये हर्बल म्हणजे काही आयुर्वेदिक गोष्टी आहेत, अशा प्रकारची टूथपेस्ट वापरली तर आपल्याला काही इजा होत नाही. तर बघा, अशा प्रकारच्या जाहिरातींमुळे पॅराबेन्स म्हणजे मिथाईल, इथाईल, प्रोपाईल, बेन्झाईल आणि ब्युटाईल अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. ॲल्युमिनियमची संयुग सुद्धा जेव्हा जास्त असतात किंवा सिलिकाचा सुद्धा यात वापर होत असतो. म्हणून दुर्गंधीनाशक म्हणजे डिओड्रंट वापरणं हे आपल्या शरीराला घातक आहे. आता बघा, डिओचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सर्वसाधारण डिओ जो आहे यात ॲल्युमिनियमच्या संयुगांचे प्रमाण कमी असते आणि हा घामाचा वास कमी करतो, म्हणजे हा सर्व ऑर्डिनरी डिओ आहे तो. तर घाम रोखणारे डिओ घाम स्त्रवणाचे प्रमाण कमी करतो. यामध्ये ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्स, लक्षात घ्या या केमिकलचं नाव, याचं प्रमाण 15% असते आणि त्याच्यामुळे त्वचेवरील घामाची छिद्रे बंद होतात, कारण हा घाम रोखण्याचं काम करतो. पण अशा प्रकारे घाम जर रोखला तर त्याचा घातक परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. तिसरा आहे वैद्यकीय डिओ. ज्या व्यक्तींना खूप घाम येतो व त्याचे घातक परिणाम त्वचेवर होतात अशा व्यक्तींसाठी वैद्यकीय डिओ तयार केलेला आहे, म्हणजे मेडिकेटेड आहे तो. यात 20 ते 25% ॲल्युमिनियम असते. हा फक्त रात्रीच वापरला जातो. डिओ हे स्थायू, वायू आणि वायू या स्वरूपात आढळत असतात. अशा प्रकारे हे 3 प्रकार आपण डिओचे बघितलेले आहेत. तर दुष्परिणाम बघा, ॲल्युमिनियम किंवा झिर्कोनियम ही संयुगे डिओड्रंट मधील सर्वात घातक असणारी ही संयुग आहे, जे आपल्या शरीराला ती अपाय करतात. यामुळे नकळतपणे डोकेदुखी, लक्षात घ्या कोणकोणते आजार होऊ शकतात, अस्थमा, श्वसनाचे विकार, हृदयविकार असे आजार होऊ शकतात. ॲल्युमिनियम हायड्रोक्लोरेट्समुळे त्वचेचे विविध विकार तसेच त्वचेचा कर्करोग म्हणजे स्किन कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते आणि म्हणून डिओड्रंट वापरणं आपल्याला धोकादायक आहे. अशा प्रकारचे डिओड्रंट आपण वापरू नयेत. टेफ्लॉन बघा, टेफ्लॉन हे एक प्रकारचं प्लास्टिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गाड्या ज्या असतात, आपण नवीन जेव्हा गाडी घेतो त्यावेळेला त्याच्यावर शाईन असते. हे टेफ्लॉनचा वापर केल्यामुळे ती शायनिंग असते. चिकटण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी स्वयंपाकाची भांडी, औद्योगिक उपकरणामध्ये मुलामा देण्यासाठी टेफ्लॉनचा वापर करतात. हे टेट्रा फ्लोरोइथिलीनचे बहुवारिक आहे, म्हणजे पॉलिमेरिक रूप आहे. याचा शोध रॉय जे प्लंकेट या सायंटिस्टने लावलेला आहे 1938 मध्ये आणि याचं रासायनिक सूत्र C2F4 आउटसाइड ब्रॅकेट N आहे. असा आउटसाइड ब्रॅकेट N आला की ही जी साखळी तयार होते याच्यापासून बहुवारिक म्हणजेच पॉलिमरायझेशन रिएक्शन मुळे मोठा मॉलिक्यूल तयार होतो. तर ह्याचं रासायनिक नाव लक्षात घ्या की पॉलिटेट्रा फ्लोरोइथिलीन.
याचा महत्वाचा फॉर्म्युला म्हणजे C2H4n अशा प्रकारचे फॉर्म्युल्याने नाव आपण लक्षात ठेवूया. याचं कारण एमसीक्यूज मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. इथे बघा टेफ्लॉनचं कोटिंग देताना दिसत आहे, म्हणजे ती कार आहे आणि त्याच्यावर आपल्याला इथे टेफ्लॉनचं कोटिंग म्हणजे प्लास्टिक सारखा हा रंग असतो आणि त्याच्यामुळे शायनिंग त्या गाडीला किंवा त्या कोणत्याही भांड्याला येत असते. आता गुणधर्म आणि उपयोग बघा. वातावरणाचा व रासायनिक पदार्थाचा टेफ्लॉनवर कोणताही परिणाम होत नाही हा त्याचा गुणधर्म आहे. पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिकटत नाही, म्हणजे नॉनस्टिक म्हणून त्याचा वापर करतात. उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही, कारण टेफ्लॉनचा द्रवणांक जवळजवळ 327°C आहे, म्हणजे उच्च तापमानाचा त्यावर कोणताही परिणाम होत नाही. टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात, कारण त्या नॉनस्टिक आहेत. आता उपयोग बघा. टेफ्लॉनच्या विसंवाहकता या गुणधर्मामुळे उच्च तंत्रज्ञानाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये तसेच टेफ्लॉन वेष्टित विजेच्या तारा व वस्तू तयार करण्यासाठी याचा वापर करतात, म्हणजे हा इन्सुलेटर म्हणून सुद्धा वापर केला जातो. स्वयंपाकघरातील नॉनस्टिक वेअर तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रंगीत पत्र्यावर तापमान, पाऊस यांचा परिणाम होऊन ते खराब होऊ नये म्हणून टेफ्लॉनचा कोटिंग करता मी तुम्हाला सांगितलं की कार्स मध्ये किंवा बाईक्स मध्ये सुद्धा अशा प्रकारचा टेफ्लॉनचा वापर करून त्याला शायनिंग दिली जाते. याच्यावर तापमान किंवा पाऊस यांचा कोणताही परिणाम होत नाही आणि त्यामुळे ते खराब होत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये टेफ्लॉनचा वापर म्हणजे काय, त्याचे काही गुणधर्म बघितले, त्याचप्रमाणे हे बहुवार्षिक कसं तयार करतात त्याच्याविषयी जाणून घेतलं आणि तसेच आपण डाय विषयी महत्वाचे काही त्याचे गुणधर्म बघितले, त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो त्याच्याविषयी सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. धन्यवाद.